सिल्लोड तालुक्यातल्या अंभई गावात बकऱ्यांच्या व्यवहारावरून दोन गट भिडलेत। वादाचं रूपांतर राजकीय संघर्षात होऊन 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। 500 ते 600 लोकांच्या जमावामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती। या घटनेत 6 जण जखमी असून दोघांची प्रकृती गंभीर आहे। पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतलंय तर गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। सिल्लोडच्या अंभईमध्ये आता दोन गटात हा तुफान राडा पाहायला मिळतोय। बकऱ्यांच्या वादातून 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे तर 5 ते 6 जण या राड्यामध्ये जखमी झाले। तर पोलिसांनी गुन्हे दाखल केले तसंच बंदोबस्तही वाढवण्यात आलाय। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत जोडले गेलेत। सिल्लोडमध्ये बकऱ्यांवरून हा वाद झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातल्या अंभई गावातला हा प्रकार आहे। मध्यरात्री दोन गट आमने सामने येत एकमेकांवर प्रचंड मारामारी सुरू केली आणि त्यातून मोठा राडा झालेला आहे। जी माहिती मिळते त्यानुसार बकऱ्याचा सुरुवातीला व्यवहार झाला होता, कारण सध्या ग्रामीण भागामध्ये बकऱ्यांची खरेदी विक्रीचं सुरू असल्याचं कळतंय आणि त्यातून दोन गट आमने सामने आले। हे दोन्ही गट एका बाजूला एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे समर्थक आहेत, काही भाजपचे कार्यकर्ते आहेत असं सांगितलं जात आहे। आणि त्यामुळं हा सुरुवातीला सांगितलं जात होता की बकऱ्यांवरून आता तो पॉलिटिकल राडा आहे का याची चर्चा सुरू झाली आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 ते 20 वाहनांची तोडफोड झालेली आहे। एकाच वेळेस 500 ते 600 जमाव हा गावामध्ये जमला आणि त्यांची एकमेकांवर तोडफोड मारामारी सुरू झाली। नक्कीच माधव, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता बकऱ्यांच्या वादावरून दोन गटांमध्ये हा तुफान राडा पाहायला मिळाला आहे।